बोलू लागला. त्याच्या तोंडून अचानक निघालेल्या वाक्याने आई पुरती गोंधळून गेली होती. पारू तर रागाने लाल झाली होती. कोणाच्या परवानगीने तुम्ही दुसरं लग्न केलं? मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की या घरात मी सवत खपवून घेणार नाही, पारू रागाने म्हणाली. कोणाची परवानगी घेणं मला गरजेचं वाटलं नाही. मी माझ्या मर्जीनं हे लग्न केलं आहे. मला माझ्या आईची इच्छा पूर्ण करायची होती. या इतक्या मोठ्या संपत्तीला मला वारसदार पाहिजे म्हणून मी लग्न केलं. ज्या कुणाला माझा हा निर्णय पटला नाही त्याने खुशाल घर सोडून निघून जावं, राव स्पष्ट बोलत होता. खुशाल निघून जावं म्हणजे काय? पारूचा पारा चढला होता. तिच्या मोठ्याने बोलण्याचा आवाज दिवाणखान्यात येऊ लागला. सुशीला संपतकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहू लागली. पारूच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. मी घराच्या बाहेर निघते का? मी तिलाच घराच्या बाहेर काढते. समाजात तुमची नामुष्की करते की नाही बघा. असं म्हणत पारू दिवाणखान्यात आली. तिच्या मागेच रावही आला. पारू सुशीलाकडे झेपावत होती. खबरदार तिला हात लावला तर माझ्या बाळाची आई होणार आहे ती. रावच्या तोंडून हे वाक्य ऐकताच पारू थबकली. मायाबाईंना ही बातमी ऐकून अत्यानंद झाला आणि ती दिवाणखान्यात सुशीलाच्या जवळ येऊन बसली. तिला घराच्या बाहेर काढण्याची काहीच गरज नाही. मीच तिला घेऊन इथे राहणार नाही. हा वाडा, ही संपत्ती तुझ्यासाठी ठेवून घे. घे तू या संपत्तीचा उपभोग. खूप हव्यास आहे ना तुला या भौतिक गोष्टींचा. घे आता. हे सर्व आजपासून तुझंच. मनमुराद आनंद हे या सगळ्या गोष्टींचा. मी कधीच इथे येणार नाही. मी आणि सुशीला कोल्हापूरला राहणार आहोत आणि मी आईलाही सोबत घेऊन जाणार आहे. रावचे हे शब्द ऐकताच पारूला सर्व बाजे पलटल्याची जाणीव झाली. मायाबाई सुशीलाला निहाळू लागली. तिचं अप्रतिम सौंदर्य आणि सालस सात्विक भाव पाहून मायाबाई सुखावल्या. सुशीला नुसती बाह्य सौंदर्यानंच नटलेली नव्हती, तर तिचं मनही तितकंच सुंदर आणि सात्विक होतं. कोण ग तू आणि कुठली आहेस? मायाबाई सुशीलाच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाली. साधी भोळी सुशीला, आतून बाहेरून सारखीच. या स्वार्थी जगाचे कुठलेच हातखंडे माहीत नसलेली, या मोहमयी जगात आपल्या मनाला निर्मोहीपणाचं पांघरून घालून वावरणारी, काहीही न लपवता सरळ सरळ बोलणारी सुशीला मायाबाईसोबत बोलू लागली. मी सुशीला. तशी तर मी हाय गडचिरोलीकडच्या वळसाची, पण कोल्हापूरलाच वते मी. सुलोचनाबाईच्या फडात मागही तर कुंदरीला बी आला होता आमचा फड. सुशीला अशी म्हणाली आणि शेजारीच बसलेला संपत तर चमकलाच. सुशीलाचं बोलणं ऐकून मायाबाईला भोवळ आली आणि त्यांचा तोल गेला. तसं सुशीलाने त्यांना सांभाळलं आणि खुर्चीवर बसवलं. हात नको लावू मला, मायाबाई जोराने ओरडल्या आणि त्यांनी सुशीलाचा हात चिटकारला. आईचा आवाज ऐकून राव आईजवळ आला. काय झालं आई? राव काळजीने म्हणाला. अरे लग्न करायचं होतं तर या अर्धमिनी बाईशी का केलं रे? आपल्या कुळात नाचणाऱ्या बायांना लग्न करून कोणी घरात आणलं आजपर्यंत? लोकनिंदेची, घराण्याच्या आबरूची काहीच पर्वा केली नाही तू. हिला लवकर वाड्याच्या बाहेर काढ. मायाबाई खूप कळवळत होत्या. त्यांच्या रागाचा पारा चढला होता. किती अभागी आहे ही सुशीला. कोणीच तिला जवळ घेऊ पाहत नाही. तिच्या स्वभावाचं, तिच्या सात्विकपणाचं यांच्या नजरेत मूल्य ते काय? सर्वच तिला चिटकारतात, तुत्कारतात. आणि आज मायाबाईंनीही तेच केलं. सुशीलाने आईला काय सांगितलं असेल हे राव समजून गेला. किती भोळी आहे ही. त्या विदारक परिस्थितीमध्येही रावच्या तोंडून हे शब्द बाहेर पडले. आई, तिला एकही शब्द बोलायचा नाही. ती आहे तशी तिला मी स्वीकारलं. त्यामुळं यात तिचा काडीचाही दोष नाही. राव आज पहिल्यांदा आईसोबत मोठ्या आवाजात आणि तिच्या विरुद्ध बोलत होता. मायाबाईला हे सर्व असह्य झालं. त्यांचा आत्मा दुखावला गेला आणि त्या खुर्चीवरून खाली पडल्या ते कायमचं, न उठण्यासाठीच. रावला त्या वाड्याशी जोडून ठेवणारी एकमेव व्यक्ती म्हणजे मायाबाई. आज त्याही आपल्या इहलोकच्या यात्रेला निघून गेल्या. जड अंतःकरणाने सर्व विधी आटोपून राव कोल्हापूरला आला. पुन्हा कधी या वाड्यात पाय टाकायचा नाही या निर्धारानेच. कोल्हापूरला गेल्यावर पारूबद्दल काही विचारेल अशी रावची समजूत होती, कारण सुशीलाला तर रावने कधी पारूबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. पण या प्रसंगानंतर सुशीलानेही रावला याबद्दल काही विचारलं नाही की कधी कोणती तक्रार केली नाही. आजपर्यंत तिने बरेच दुःखे, अपमान पचवला होता.
त्यात अजून एका अपमानाची भर पडली. सुशिलाच्या सहवासात राव सर्व दुःख विसरून गेला आणि पुन्हा पूर्ववत कामाला लागला. दिवसांमागून दिवस जाऊ लागले. सुशिलाच्या उदरातील बाळ दिवसामागे वाढू लागलं. आपल्या होणाऱ्या बाळाच्या स्वप्नात दोघेही हरवून जाऊ लागले आणि एक दिवस पारूची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी घेऊन संपत घरी आला. राव, पारू वहिनीची तब्येत चांगली नाही लेका, तुझी खूप आठवण काढत होती, रडत होती. मला म्हणाली रावला आणि सुशिलाला घेऊन ये, मला त्यांना माफी मागायची आहे, संपत सांगत होता आणि राव गालातल्या गालात हसत होता. ती आणि माफी? काय ओळखतोस यार तिला? ती कचाकबाई माफी मागणार? नाही नाही, उलट आमचं जगणं क्लिष्ट करून आम्हाला मानसिक त्रास देईल, राव म्हणाला. सुशिला त्यांच्यावर लटकेच रागावली. भाऊजी, आम्ही येतो उद्या सकाळीच, सांगा पारूताईला, सुशिला म्हणाली आणि राव तिच्याकडे अचंबित होऊन पाहू लागला. इतका अपमान सहन करूनही ही तिथं जाण्यास तयार झाली. खरंच ही महान विभूती आहे असं त्याला वाटलं. दुसऱ्या दिवशी दोघेही कुंदरीला गेले. वाड्यात पाऊल टाकले. आज तो वाडा त्यांना भयान आणि भकास वाटू लागला होता. आई होती तेव्हा तिथे माणसांची रहदारी असायची. आता मात्र इकडे कुणीच फिरकत नव्हतं. त्या दोघांना पाहून पारूचं काळीज सुपा एवढं झालं आणि तिचे डोळे अश्रूंनी भरून आले. तिचं हे लाचार, हतबल झालेलं रूप पाहून रावही खजील झाला. आता तुम्ही इथेच राहा. राहतो आम्ही दोघी मिळून बहिणीसारख्या. पारूच्या या वाक्याने रावला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. सुशिलालाही खूप आनंद झाला. आपल्याला एक मोठी बहीण भेटली या आनंदात तिने पारूला मिठीच मारली. राव आणि सुशिला वाड्यावर राहायला आले. त्यामुळे निर्जीव झालेला वाडा पुन्हा जिवंत झाला. येणाऱ्या जाणाऱ्याची प्रेमाने चौकशी करणं, त्यांना वेळोवेळी लागली ती मदत करणं, त्यामुळे सर्वांच्या मनात सुशिलाबद्दल आदर निर्माण झाला. इतक्या वर्षात पारूला जे नाही कमावता आलं ते सर्व सुशिलाने काही दिवसातच कमावलं. सुशिला पारूला मोठ्या बहिणीच्या स्थानी समजायची, तिला जपायची, तिचा मान राखायची, तिचा प्रत्येक शब्द पाळायची. पण पारूच्या मनात सवती मत्सर हा होताच. तिची होणारी वाहवाकी, तिचं कौतुक कुठेतरी तिच्या नजरेत खुपायचं. तिला सुशिलाचा हा आनंद बघवत नव्हता. पण आता तिला शांत राहण्यापलीकडं पर्यायही नव्हता. ती तिच्या डोक्यात काहीतरी डाव आखत राहायची. हे भोळ्या सुशिलाला समजत नव्हतं. पण रावच्या समक्ष पारू सुशिलाशी खूप प्रेमाने, आपुलकीने वागायची. हे पाहून रावला थोडं बरं वाटायचं. चला, दुःखाने, एकटेपणाने हिलाही बदलवलं असं त्याला वाटू लागलं. त्यामुळे तो निर्धास्त होऊन आपल्या व्यवसायाच्या निमित्त बाहेर जाऊ लागला. ते पावसाळ्याचे दिवस होते. सुशिलाला 9वा महिना लागला होता. आता लवकरच आपण आई होऊ असं तिला वाटायचं. ती एक एक दिवस मोजत होती. सुशिला आज बरं नव्हतं. तिचा चेहरा उतरला होता. ती नको नको म्हणत असतानाही व्यवसायासंबंधी महत्त्वाचं काम असल्यामुळे राव आज सकाळीच कोल्हापूरला गेला. सकाळपासूनच पावसाची रिपरिप लागली होती. आभाळ ढगांनी गच्च भरून गेलं होतं. अंधार पडला तरी राव अजूनही परतला नव्हता. सुशिलाच्या मनात अनेक शंका कुशंका येऊ लागल्या. ती झोपूनच होती. पारूनं स्वयंपाक केला. दोघींनी मिळून जेवण केलं. पण सुशिलाच्या घशाच्या खाली घास उतरत नव्हता. तिच्या पोटात मुळूमुळू दुखत होतं. ती वारंवार बाहेर येऊन वाड्याच्या मुख्य दाराकडे पाहायची. तिला रावचा काहीच मागमूस न लागल्याने निराश होऊन पुन्हा आत जायची. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. डोळे दिपवणारा तो विजांचा चमचमाट आणि कानठळ्या फोडणाऱ्या ढगांचा गडगडाट ऐकून सुशिलाच्या मनात चिंतेचं काहूर माजलं होतं. जेवण करून पारू आपल्या खोलीत गाढ झोपली होती. पण सुशिलाच्या डोळ्यांपासून झोप कोसो दूर पळाली होती. बाहेर पाऊस बेभान होऊन मुसळधार कोसळत होता. पावसाचा रो रो आवाज कानात घुमत होता. तिने हळूच दिवाणखान्याचं दार उघडलं. हवेच्या झोतानं गार पाण्याचा फवारा तिच्या अंगावर आला. तिचं सर्वांग शहारलं. तिने पुन्हा दार बंद केलं. आत येऊन तिने पलंगावर अंग टाकलं. तिच्या पोटात दुखत होतं. पण तिला रावची चिंता लागली होती. बरीच रात्र उलटली होती तरीही राव अजूनही आला नव्हता. इतक्यात मुसळधार पावसात राव कुठेतरी अडकला होता हे सुशिलाच्या लक्षात आलं. कारण एरवी कधीच राव तिला एकटीला सोडून रात्रीचा बाहेर थांबत नसे. आतापर्यंत मुळमुळ दुखणाऱ्या सुशिलाच्या पोटात तीव्र कळा येऊ लागल्या होत्या. ती पलंगावरच आपली कूस बदलवत होती, कणत होती आणि सुस्कारे सोडत होती. आता तिला वेदना असह्य होऊ लागल्या. ती हळूहळू चालत आपल्या खोलीच्या बाहेर आली आणि तिने पारूच्या खोलीच्या दाराची कडी वाजवली. तिला क्षीण स्वरात आवाज दिला,
पण ती काही दार उघडत नव्हती. गाढ झोपली होती बहुतेक ती. सुशीला पारूच्या खोलीच्या दारातच बसली. आपल्या खोलीपर्यंत चालून जाण्याचं त्राण देखील तिच्या पायांमध्ये उरलं नव्हतं. पाऊस आपलं रुद्र रूप धारण करून चिडून द्वेषाने कोसळत होता. या गारठ्यातही सुशीलाला दरदरून घाम फुटला होता. तशी सुशीला होती काटकच, पण या बाळंत काळात सहन करणं सोपी गोष्ट नव्हे. तिचं अंग थरथर कापत होतं आणि अशा बिकट अवस्थेत तिला धीर देणारं कोणीच तिच्यासोबत नव्हतं. आई होण्यासाठी द्यावी लागणारी झुंज ती एकटीच प्राणपणाने लढत होती. कळवळून ओरडत होती. तिचं ओरडणं ऐकायला जवळ कोणीच नव्हतं. एकटीच झुंज देऊन ती थकली होती. तोच तिच्या कानावर गाडीचा आवाज पडला. तो आवाज ऐकून गलितगात्र झालेल्या तिच्या शरीरात ऊर्जा संचारली आणि ती भिंतीचा आधार घेऊन उभं राहण्याचा प्रयत्न करू लागली. तोच तिला दाराची कोणीतरी कडी वाजवत असल्याचं स्पष्ट ऐकू आलं. डोळे मिटूनच ती भिंतीचा आधार घेत दारापर्यंत पोचली. तिने डोळे अर्धवट उघडून समोर पाहिलं. तिला दारात राव दिसला. तिला जोरदार कळ आली आणि तिने आपलं अंग रावच्या अंगावर झोकून दिलं. तिची ही अवस्था पाहून राव तर गर्भगळीतच झाला. तिला हळूच त्याने खाली बसवलं. त्यात पारूही दिसली नाही. त्याला तिचा खूप राग आला. पारू कुठे आहे? राव म्हणाला. सुशीलाने पारूच्या खोलीकडे अंगुली निर्देश केला. रावसोबत काही बोलण्याचंही त्राण तिच्यामध्ये राहिलं नव्हतं. सुशीला इथे मरणासन्न अवस्थेत आहे आणि ही बया झोपा काढत आहे याची त्याला चीड आली. त्याने सुशीलाला भिंतीच्या आधाराने बसवलं आणि तो पारूच्या खोलीजवळ गेला. त्याने जोराने दाराला लाथ मारली. तशी पारू खडबडून जागी झाली. तिने दार उघडलं. समोर तिला राव दिसला आणि बाजूला बसलेली सुशीला दिसली. ती जे समजायचं ते समजून गेली. रावने तिला काही बोलण्यात वेळ न घालवता त्याने बाहेर येऊन गाडी काढली आणि तो संपतच्या घरी गेला. बाहेर कोंबडा आरवत होता. राव लगेचच संपतच्या घरी पोचला. त्याने संपतला आवाज दिला. इतक्या सकाळी रावचा आवाज ऐकून संपत खडबडून जागा झाला आणि डोळे चोळतच तो बाहेर आला. रावने त्याला सुशीलाची अवस्था सांगितली. त्याचं ऐकून संपतची आईही बाहेर आली. राव संपतच्या आईला आणि संपतला घेऊन वाड्यावर आला. पाण्याच्या बाहेर पडलेला मासा जसा तडफडतो तशी सुशीला तडफडत होती. त्यांनी तिला धरूनच माझघरात नेलं. संपतच्या आईने सुशीलाच्या पोटावरून हात फिरवला. संपत आणि राव बाहेरच थांबले होते. राव बाहेर जरी असला तरी सुशीलाला आता धीर आला होता. भिवू नको ग पोरी, थोडी कळ काढ. झालं बघ, बाळाचं डोकं दिसू लागलं. संपतची आई सुशीलाला धीर देऊ लागली आणि सुशीलाने एक जोराची किंकाळी दिली. तिच्या किंकाळीसरशीच लहान बाळाचा आवाज, रडण्याचा आवाज वाड्यात घुमला. या वाड्याने बऱ्याच वर्षांपासून हा आवाज ऐकला नव्हता. हा आवाज त्याच्या कानावर पडला आणि तोही प्रफुल्लित झाला. सुशीलाच्या पोटी गोंडस मुलगी जन्माला आली. रावला हायसं वाटलं. तो लगबगीने आत गेला. संपतच्या आईने नाळ तोडली आणि बाळाला सुशीलाच्या उराशी लावलं. हे दृश्य पाहून रावच्या डोळ्यांचे पारणे फिटले. सुशीलाने अलगद आपल्या हातातलं बाळ रावच्या हातात दिलं. आपलं पहिलं बाळ आपल्या नवऱ्याच्या हातात देत असताना होणारा आनंद हा क्षण स्त्रीसाठी परमोच्च सुखाचा, आनंदाचा क्षण. हा क्षण म्हणजे प्रत्येक आईसाठी अवर्णनीयच. हा रक्ताने माखलेला जिवंत मांसाचा गोळा हातात घेताच रावच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला होता. आजची सकाळ खूपच प्रसन्न वाटत होती. आकाशही निरभ्र आणि स्वच्छ दिसत होतं. गेल्या 2 दिवसांपासून ढगांच्या आड लपून बसलेला वरुणराजा ढगांची चादर बाजूला सारून आपले अजस्र बाहू पसरून या पृथ्वीवर नवचैतन्य शिंपडत होता. 2 दिवसापासून आपल्या घरट्यात दडून बसलेले पक्षीही आकाशात मुक्त विहार करत होते. राव आणि सुशीलाचं मनही आनंदाच्या हिंदोळ्यावर झोके घेत होतं. कित्येक वर्षांपासून अतृप्त असलेली रावची तृष्णा आज शमली होती. मनात धरलेलं इप्सित आज साध्य झालं होतं. आपली आई हीच लिप्सा मनात ठेवून कायमची आपल्याला सोडून निघून गेली याची त्याला खंत वाटली. आईच्या आठवणीने त्याचं मन कातर आणि व्याकुळ झालं. या आनंदाच्या क्षणी त्याचे डोळे भरून आले. सुशीला रावच्या चेहऱ्यावरचे भाव अलगद टिपत होती. तिच्याही डोळ्यात अश्रू होते, पण आज त्या अश्रूंचा संदर्भ बदलला होता. आजपर्यंत तिच्या डोळ्यांनी दुःखाश्रू पाहिले होते, पण आज ते अश्रू आनंदाश्रूमध्ये परावर्तित झाले होते. सर्वजण हा आनंदाचा सोहळा साजरा करत होते. राव सुशीलाची घेत असलेली काळजी पाहून
पारूच्या मनातील मत्सर जागा झाला आणि ती या सर्वांपासून अलिप्त दूर उभी होती. तिचं वागणं पाहून रावच्या मनात शंका आलीच की हिने रात्री जाणून बुजून दार उघडलं नसेल. रावने पारूकडे एक वक्र कटाक्ष टाकला. सुशीलाला आणि बाळाला संपतच्या आईने गरम पाण्याने आंघोळ घातली. संपत आणि संपतची आई निघून गेली. पारूने काही दिवसांच्या आधीच त्याच्या पौरुषत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. स्वतःचा अहंकार जपण्यासाठी ती कोणावर कोणता आरोप करेल याचा काहीही नेम नव्हता. या आनंदावर विरजण घालायचा ती प्रयत्न करणारच हे रावच्या ध्यानात आलं. कारण रावला तिच्या मनातील डावपेच लगेच लक्षात यायचे आणि झालंही तसंच. चेहऱ्यावर उसनं हसू आणत पारू बाळाजवळ आली आणि नाखुशीनेच तिने बाळाला आपल्या जवळ घेतलं. बाळाला तिने छान निरखून पाहिलं. नाही तुमच्यासारखी दिसत आहे ना सुशीलासारखी. आपल्या कुळात तर असा चेहरा कोणाचाच नाही, पारू कुत्सित हसत तुसडेपणाने म्हणाली. तिचं बोलणं ऐकून राव संभ्रमातच पडला. म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? राव म्हणाला. नाही म्हटलं, ही सुशीला फड्यात नाचणारी, दिवसभर वासनेनं भरलेल्या नजरा झेलणारी, त्या वासनेच्या बाजारात हिच्या अब्रूचा लिलाव झालाच असेल, हे तरी कशावरून? म्हणून म्हटलं. पारूने तर कपटपणाचा कहरच केला. किती अजब गजब रसायन होती ही पारू. वेळप्रसंगी वाईट माणूस परवडला, पण हे असे पारूसारखे कुत्सित आणि कपटी लोक खूपच बेरकी असतात. ते कधी, कुठे आणि कसे तुमच्यावर घाल घालतील याचा नेमच नसतो. खबरदार, पुढचा एक शब्द देखील बोलायचा नाही. त्या पाण्यासारख्या निर्मळ सात्विक बाईच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवताना तुला थोडीही लाज वाटत नाही? कपटीपणाची, धूर्तपणाची, थापा मारण्याची एक मर्यादा असते. तुने तर या सर्वच मर्यादा ओलांडल्या. मला इथे यायचंच नव्हतं, पण या देवी समान सुशीलाने मला इथे आणलं. जिच्यावर लांछन लावताना तुला मुळीच लाज वाटत नाही ना? ती तुझा किती आदर करते. आज तुने सर्व मर्यादा तोडल्या. आता तर मी हा वाडा सोडतोच, पण एक नवरा म्हणून माझा तुझा असलेला हक्कही सोडतो. असं म्हणत रावने पाळूच्या गळ्यात असलेलं आपल्या नावाचं मंगळसूत्र तोडून टाकलं. खरं कोणालाच पचत नाही. पारू आपल्या बोलण्यावर पश्चाताप करण्याऐवजी पुन्हा मगरुरीने म्हणाली. आता मात्र रावचा पारा भडकला. हे माझंच बाळ आहे, हे जर मी सिद्ध केलं तर? रावने सहजच बोलून गेला. करा ना मग, असेल धाडस तर, पारू म्हणाली. सुशीला ओळी बाळंतीण. ती निमूटपणे हे सर्व पाहत होती आणि ऐकत होती. तिचं बाळ या जगात होऊन काही वेळच झाला आणि त्याच्या आगमनाने प्रफुल्लित झालेलं वातावरण क्षणात या पारूने उदास करून टाकलं होतं. तारुण्यात प्रवेश केला तेव्हापासून या सुशीलाला प्रत्येक वेळी तिच्या चारित्र्यावरचे हल्ले सहन करावे लागले होते. दोघांमधील वाद आता शिगेला पोहोचला होता. राव आता खूप चिडला होता. त्याने रागानेच गाडी काढली. सुशीला आणि बाळाला त्याने व्यवस्थित गाडीत बसवलं. हाताच्या इशाऱ्यानेच त्याने पारूलाही गाडीत बसायला सांगितलं आणि गाडी निघाली. थोडं पुढे आल्यावर संपतच्या घरासमोर गाडी थांबली. रावने संपतलाही गाडीत बसायला सांगितलं. संपत विना तक्रार मुकाट्याने गाडीत बसला. सुशीलाला तर काहीच समजत नव्हतं. गाडी कुठे चालली, का चालली, हे प्रश्न तिच्या डोळ्यात थैमान घालू लागले. बापरे, माया सुचकारा सोडत म्हणाली. माझ्या आईसोबत जो डाव खेळला गेला, तोच डाव आज माझ्याही सोबतही खेळला गेला, नाही का काका? माया संपत काकाकडे पाहत म्हणाली. हो बेटा, कारण ही संपत्ती तुला सुखाने खाऊ देणार नाही, असं पारू वहिनीने म्हटलंच आहे. गाडी कोल्हापूरला पोहोचली. मला वाटलं सुशीला वहिनी किंवा बाळाला बरं नसेल, पण इथं आल्यावर वेगळाच प्रकार लक्षात आला. धन्यवाद मंडळी. आत्तापर्यंत तुम्ही विरहाग्नी या कथेच्या प्रत्येक भागाला भरभरून प्रेम देत आहात. इथून पुढेही प्रेम द्याल ही आशा आहे. या कथेचा पुढचा भाग लवकरच तुमच्यासमोर घेऊन येत आहे. तोपर्यंत कथा पाहत राहा. आवडली असेल तर प्रत्येक भागाला प्रतिक्रियाद्वारे, कमेंटद्वारे प्रतिक्रिया द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. भेटूयात पुन्हा अशा नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.